आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहिल्यानगर शहरच्या वतीने प्रत्येक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून तसेच प्रत्येक शिक्षकांना भेटून मान्य राजसाहेबांचे जे विचार आहेत ते पत्राद्वारे आम्ही प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून जी मनसेची भूमिका आहे, जी राजसाहेबांची भूमिका आहे मराठी भाषेसाठी आणि ही जी हिंदीची सक्ती करण्यात येत आहे ती उधळून लावण्यासाठी, ती हिंदी सक्ती होऊ नये, मराठी भाषा टिकून राहावी आणि इथून पुढे महाराष्ट्रात या बालकांवर कुठल्याही तिसऱ्या भाषेचा बंधन किंवा ते जो लादण्याचा छुपा अजेंडा या शासनाचा चालू आहे तो उधळून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तर ही रस्त्यावरही लढाई आम्ही लढत आहोत, पण त्यासाठी आम्हाला शिक्षकांची, मुख्याध्यापकांची तसेच पालकांचीही साथ आम्हाला लाभली पाहिजे। त्यासाठी मान्य राजसाहेबांचे विचार आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षक, मुख्याध्यापक असतील प्रत्येकांच्या पर्यंत आम्ही मान्य राजसाहेबांची भूमिका, जे राजसाहेबांनी सर्वांसाठी जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक शाळेत ते पोहोच केलेलं आहे आणि राजसाहेबांची भूमिका व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ही प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहिल्यानगरच्या वतीने सन्मान्य राजसाहेबांचा आदेश ज्या पद्धतीने आला की राज्यामध्ये हिंदीची सक्ती नकोय, राज्यात तिसरी भाषा नकोय, त्या पद्धतीने आम्ही सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकांना भेटून हिंदी भाषेचा शिकवण करू नये किंवा हिंदी भाषा कोणत्याही शाळेमध्ये शिकवू नये त्याचा विरोध करावा, पालकांपर्यंत सन्मान्य राजसाहेबांचा मेसेज व मराठी बद्दलचं प्रेम जागरूक करावं याबद्दल विनंती केली व सर्वांना भेटून सन्मान्य राजसाहेबांचं पत्र सर्व मुख्याध्यापकांना दिले आहे।